हा सुख सोहळा खरं स्वर्गीय नाहीये. मी तेच सांगतोय तुम्हाला, मिळालेल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर पवित्र तुळशीची माळ गळ्यात असावी. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा प्रेम असावं, आदर असावी, आवास असावा, आपुलकी असावी, जिवाळा असावा, एकमेकांबद्दल ममत्व असावं. याच्यापेक्षा जीवनात काय हो? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाशिवाय जगामध्ये समाधान अजिबात नाही. पण लोकांना ते अजिबात कळत नाही. आता आजचं खऱ्या अर्थानं कीर्तन श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे, पण श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा अवतार का द्यावा लागला याचं सुद्धा कधीतरी चिंतन आपण केलं पाहिजे ना. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, रामाचा अवतार कितवा? वा, कोणतरी बरोबर उत्तर दिलं बरं. हा, रामाचा अवतार 7वा, कृष्णाचा 8वा. रामाचा 7वा, कृष्णाचा लय चिंतन आणि वेदशास्त्र मांडायची गरज नाही, एकाच वाक्यात आहे का. रामाचा 7वा म्हणून रामाला 60वा, कृष्णाचा 8वा म्हणून फक्त कृष्णाला 8वा. विठाला 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 विठाला. रामाचा 7वा आहे. 7व्या अवतारामध्ये रामप्रभूंनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या ज्या तुम्हाला आम्हाला आदर्शवत वाटतात. अरे याच्या पुढे जाऊन सांगू का, त्या जीवनाचा श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनाशी कसा संबंध जोडला गेलाय हे थोडक्यात मी तुम्हाला. मुक्ताबाई ज्ञानराजा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम.